हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या गुरुवार 23 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. शेवटी कृष्णाचं स्वप्न पूर्ण झालंच. कृष्णाने बी साहेबांना मनवलं आणि बी साहेबांनी संपूर्ण गावासमोर कृष्णाला वचन दिलंय की गावाच्या विकासासाठी जो काही निधी येईल तो आम्ही अडवणार नाही. गावाला पूर्ण सहकार्य करू, गावाचा विकास करू. आणि त्याचबरोबर बी साहेबांनी कृष्णासाठी जे शब्द वापरले होते की तुम्हाला वेळेची किंमत नाही, गावाचं दुर्दैव आहे की तुम्हाला गावाची सरपंचकी मिळाली, हे सगळे शब्द त्यांनी मागे सुद्धा घेतले. आणि इकडे पूजाने चक्क समरला घोळात घेतलंय. समर हा तिला पाहता क्षणी तिच्या प्रेमात पडलाय आणि आता पूजा ही रांगणे पाटलांची थोरली सून होण्याची स्वप्न पाहतीये. त्यामुळे बाळजाबाई, कृष्णा, अनुसूया या सगळ्यांच्याच आयुष्यात मोठं वादळ येईल की काय असं वाटतंय. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कृष्णा ही बी साहेबांना विचारते, साहेब आम्ही तुमच्या उत्तराची वाट पाहतोय. तर बी साहेब म्हणतात, खरं सांगू ना तुम्हाला, आज तुम्ही माझे डोळे उघडले. मी वेळेचा खूप वक्तशीरपणा पाळतो, कधी कोणाला उशीर झाला तर माफ करत नाही, पण शेवटी आपली पुरुषप्रधान संस्कृती. पण आज तुम्ही माझे डोळे उघडले. मी सुद्धा असाच विचार करायचो की बायकांना कुठे काय काम असतं, दिवसभर घरी तर असता, घरची कामं तर करता, खरी कामं तर पुरुष करतात, बाहेर जातात, नोकरी करतात, व्यवसाय करतात, जगाला तोंड देतात. पण आज तुम्ही माझे डोळे उघडले. आज मला कळलं की तुम्ही घरी किती काम करत असाल आणि संपूर्ण गावाची जबाबदारीसुद्धा पेलवता. आज मला माझ्या बायकोची किंमत कळली, मला स्त्री जातीच्या कष्टांची किंमत कळली. हे ऐकून कृष्ण आणि दुष्यंतला सुद्धा आनंद होतो. दुष्यंत हा बी साहेबांना सांगतो, साहेब आता काय बोलायचं, घरोघरी मातीच्याच चुली. मी सुद्धा आज माझ्या बायकोला मदत करू शकलो असतो. तिला आज महत्त्वाची मीटिंग होती. मी जर तिच्या घरकामात मदत केली असती तर तिला उशीरच झाला नसता. पण मी सुद्धा तुमच्यासारख्या विचारसरणीचा, बायकांना कुठे काय कामं असतात म्हणून ती दिवसभर काय काम करते, किती राबते याकडे मी लक्षच देत नाही. आणि साहेब, साने गुरुजी हे इतके मोठे समाजसुधारक होते, ते सुद्धा आपल्या घरची कामं करायचे. पण ते का करायचे हे आपण कधी जाणूनच घेतलं नाही, कधी त्यांचा आदर्शच घेतला नाही. आणि खरंच एक घरातील स्त्री असते ना, तिला असंख्य जबाबदाऱ्या असतात. ती फक्त स्वतःच्या घरच्या लोकांची जबाबदारी घेत नाही, तर त्यांचा दिवस हा कसा चांगला जाईल, त्यांचं आयुष्य कसं सुखी होईल याची सुद्धा काळजी घेत असते. पण आपणच नेहमी तिला कमी लेखत असतो. तिला म्हणत असतो, तुला घरात काम आहे तरी काय, तू करते तरी काय. पण आता मला सुद्धा माझी चूक समजली आहे आणि मी सुद्धा आता घरातील कामांमध्ये माझ्या बायकोला हातभार लावणार. आणि साहेब, खरंच आम्हाला एक संधी द्या. आमच्याकडून खूप मोठी चूक झाली, आम्ही वेळ नाही पाळली, पण ही पहिली आणि शेवटची चूक असं म्हणून आम्हाला माफ करा. दुष्यंत हात जोडून माफी मागतो. कृष्णासुद्धा बी साहेबांची हात जोडून माफी मागते आणि म्हणते, हो साहेब, आम्हाला फक्त एक संधी द्या. आणि बी साहेब म्हणतात, दिली संधी. हे ऐकून कृष्ण आणि दुष्यंतला खूप आनंद होतो. कृष्णा म्हणते, धन्यवाद साहेब, तुम्ही आम्हाला संधी दिल्याबद्दल. आणि इकडे समर हा पूजाला विचारतो, ओ तुम्हाला काही लागलं तर नाही ना, तुम्ही बऱ्यात आहात ना. तर पूजा ही अतिशय प्रेमाने म्हणते, नाही नाही, मला काही लागलं नाही. तर समर म्हणतो, हो नाहीतर तुम्ही अचानक मध्ये आल्या, तुमच्यासारखी सुंदर मुलगी दिसल्यावर मी तुमच्यावर गाडी कशी चढवली असती. हे ऐकून पूजा त्याच्याकडे आश्चर्याने पाहते. हो का? समोर म्हणतो, वय मग, नाहीतर आपण काय अशी गाडी थांबवली नसती आणि अचानक ब्रेक दाबला, देवाचीच कृपा, नाहीतर काय झालं असतं काय माहीत. पूजा खूपच लाडात येते आणि म्हणते, हो का, देवाने ब्रेक दाबला? देवाने नाही, तुम्हीच दाबला. आणि पूजा ही खूप लाजते, समरसुद्धा लाजतं. दोघेजण एकमेकांवर फुल फिदा झालेले असतात. आता समर तर पूजाच्या प्रेमातच पडलाय, तिची सुंदरता पाहून वेडाच झालाय. पण पूजाला मात्र त्याची प्रॉपर्टी हवी असते आणि याला घोळात घ्यायचं असं तिने ठरवलेलं असतं. समर म्हणतो, ठीक आहे मग निघतो मी, असं म्हणून समर जाऊ लागतो. तर पूजा लगेच तिचा मोबाईल फोन समरच्या गाडीखाली फेकून देते आणि म्हणते, ओ माय गॉड, माझा फोन कुठे गेला, आत्ता तर होता, चोरला का काय कोणी. समर विचारतो, काय झालं. पूजा सांगते, अहो आता ॲक्सिडेंट होण्याआधी माझा फोन माझ्या हातातच होता, पण अचानक कुठे गायब झाला, कुठे गेला असेल माझा फोन, कुणी चोरला की काय. तर समर म्हणतो, ओ थांबा थांबा थांबा, हे घ्या माझा फोन. तर पूजा म्हणते, तुमचा फोन कशाला,
अहो माझा फोन हरवला, चोरीला गेला असेल तर मी नवा घेईल ना, तुमचा फोन मला नका देऊ. तर समर म्हणतो तुम्ही थोडे येड्याच दिसता. पूजा विचारते काय? समर म्हणतो अहो माझा फोन तुम्हाला देत नाही आहे, मी फक्त तुम्हाला तुमचा नंबर डायल करायला देतो आहे की तुम्ही फोन लावून पहा, तुमची फोनची रिंग वाजेल, असेल येथे कोठी सापडेल आपल्याला. पूजा म्हणते असतं होय, मला वाटलं तुम्ही फोन देता की काय. समर हसू लागतो, ही तर येडीच दिसतीये. आणि पूजा ही समरचा फोन घेते आणि त्याच्या फोनवर स्वतःचा नंबर डायल करते. म्हणजे समरकडे आता पूजाचा फोन नंबर आला आहे आणि तिथेच मोबाईल वाजू लागतो. समरला गाडीखाली मोबाईल दिसतो. समर पूजाला हा फोन देऊन टाकतो आणि म्हणतो पाहिलं का, येथेच फोन होता, तुम्ही पडला ना तेव्हा खाली पडला असेल. आणि मग समर म्हणतो ठीक आहे, आता माझ्याकडे तुमचा नंबर आला आहे, तर कधी काय लागलं तर फोन करत जा. पूजा विचारते काय? समर म्हणतो अहो म्हणजे या गावात आमचं खूप मोठं प्रस्थ आहे, आमच्याशिवाय ना गावचं पानसुद्धा हलत नाही. तुम्हाला कधी काय लागलं भागलं गरज पडली तर कॉल करत जावा. पूजा म्हणते हो का, ठीक आहे, नक्की करत जाईल. समर आणि पूजा हे दोघेसुद्धा एकमेकांशी फ्लर्ट करत असतात. समर म्हणतो कसं आहे ना, सुंदर मुलींची मदत करायलाच पाहिजे, नाहीतर आजकालचं जग लय वंगाळ आहे, त्यामुळे तुम्हाला कधीही गरज पडली तर मला डायरेक्ट फोन करायचा. पूजा म्हणते ठीक आहे. पूजाचे लटके झटके सुरूच असतात आणि समर तिच्यावर फिदा होतच असतो. इकडे आढळराव बाळाबाई आणि अनुसयाचं भांडण थांबवत असतात. हे बाळजा, हे अनुसया गप्प बसा. तर अनुसया चिडून म्हणते हो आढळराव, तुम्ही तर गप्पच बसा, तुम्ही तिला काय बोलत नाही आणि मलाच बोलता, तुम्ही गप्प बसायचं, आज या बाळाजाला मी काही सोडत नाही. तर बाळाबाई चिडून म्हणते अच्छा, तू मला सोडत नाही, तू खूप तापली आहे ना, थांब तुला गारच करते. असं म्हणून बाळाबाई चक्क पाण्याचा मग उचलते आणि अनुसयाच्या डोक्यावरच उलटा करते. अनुसया जोरजात उड लागते. आ आ बाळाबाईला खूप असुरी आनंद होतो. आढळराव म्हणतात ए बाळाजा थांब, ए बाळाजा थांब, काय करतीये? पण बाळाजाबा काही थांबत नाही आणि अनुसयाला पुरं ओलं करते. अनुसयाला खूप राग येतो आणि ती जोरात ओरडते ए बाळाजा, आणि चक्क बाळाजाबाईच्या अंगावर धावूनच जाते. या दोघांच्या मारामाऱ्या सुरू होतात. आढळराव कसं बसं अनुसयाला बाजूला ओढतात आणि म्हणतात अनुसया गप्प बस, अगं तू तरी शांत हो, तू कशाला या बाईच्या तोंडाला लागतीये? अनुसया चिडून म्हणते आढळराव, या बाईने माझ्या अंगावर पाणी ओतलंय, आता मी काय तिला सोडणार नाही, पहा मी आता काय करते. बाळाबाई चिडून म्हणते ए गप ग, आता पण गरमच आहे का, एकदा गार केली ना, आता परत गार करू का? अनुसया उडून म्हणते ए बाळाजा. तर बाळाबाई म्हणते ए गप, मी या घरची कायदेशीर मालकीने, त्यामुळे मला नाही अक्कल शिकायची, लायकीत राहायचं, नाहीतर दिन घराच्या बाहेर हाकलून. माझी मजबुरी आहे म्हणून तुला या घरात ठेवली आहे, एवढं लक्षात ठेव. अनुसया म्हणते तू मला या घरात ठेवली आहे, हिंमत असेल ना तर मला घराबाहेर काढून दाखवच, नाही तुझ्याच लेकाला तुझ्या विरुद्ध उभं केलं आणि तुझ्या तोंडावर चिखल फेकायला लावला ना तर नावची अनुसया नाही, एवढं लक्षात ठेव. बाळाजाबाईला खूप राग येतो आणि आता बाळाजाबाई अनुसयाच्या अंगावर धावून जाते. या दोघींची झटापट होऊ लागते. सवती चांगल्याच भांडतात. एक शेर दुसरी सव्वा शेर आणि आपले आढळराव पावशेर, ते या दोघींना सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि दोघींना कसं बसं एकमेकींपासून वेगळं करतात आणि दलपतला हाक मारतात. दलपत 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 आणि मैनावती तेथे येतात. दलपत विचारतो काय झालं दादा? तर आढळराव म्हणतात अरे बाबा, या तुझ्या बाळाजाबाईला घेऊन जा रे, उगाच येथे भांडणं करतीये, डोक्याला नुसता ताण आणून ठेवलाय, ने तिला रूममध्ये. बाळाजाबाई उडून म्हणते आढळराव. तर आढळराव म्हणतात ए गप, माझ्यावर आवाज चढवायचा नाही, नाहीतर आहे ना मी तुझ्या लेकाला तुझे सगळे प्रताप सांगेल. त्याला जर सांगितलं ना तू घरात येथे काय केलं, मग तुझं काय होईल एवढं लक्षात ठेव. बाळाजाबाईची बोलतीच बंद होते. दलपत म्हणतो चला बाळाजाबाई चला, रूममध्ये चला. मैनावती ही बाळाजाबाईचा हात पकडते. तर बाळाजाबाई ही अनुसयाकडे रागाने पाहत असते आणि म्हणते थांब, तुझी चांगली ठासते मी आता. अनुसया म्हणते ए जाग निघ. आणि दलपत मैनावती बाळाजाबाईला तेथून घेऊन जातात. अनुसया चिडून म्हणते आढळराव, हे सगळं तुमच्यामुळे झालंय, माझ्याच घरात ही बाळाजा माझ्यावर हुकूम चालवतीये. तर आढळराव हात जोडून म्हणतात ए बाई, तू तर गप्प बस ना, आता झाला तेवढा तमाशा बस झाला, आता काय एकमेकींचे जीव घेता की काय? अनुसया गप्प बसते. आढळराव खूप टेन्शनमध्ये येतात, पण अनुसयाचा राग काही शांत झालेला नसतो. या बाळाजाला धडा शिकवावाच लागेल, तिचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल असा विचार अनुसया करते. आणि मैनावती दलपत बाळाजाबाईला घेऊन तिच्या रूममध्ये येतात आणि दलपत म्हणतो
बाळाबाई मला हे बिलकुल आवडत नाही आहे. या अनुसूया वहिनींचं ना दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. मला हे सहन होत नाही आहे. त्यांचा काहीतरी बंदोबस्त करायलाच पाहिजे. बाळाबाई चिडून म्हणते, हो हो हो, तुम्ही बंदोबस्त करणार? तिच्यासमोर बोलण्याची तर तुमची हिंमत होत नाही. दलपतला काय बोलावं ते समजतच नाही. तो मैनावतीला इशारा करतो. तर मैनावती म्हणते, ते सोडा बाळाबाई, पण आज तुम्ही काय भारी काम केलं. अरे त्या अनुसयाला गारच करून टाकलं, चांगली जिरवली तिची. तर दलपत म्हणतो, फक्त एकीची नाही, अनुसया वहिनीची नाही, तर त्या कृष्णाची सुद्धा जिरवली. तिला सुद्धा BDO साहेबांना भेटता आलं नाही. एकाच दगडात दोन दोन पक्षी मारले. वा बाळाबाई वा, लय भारी काम केलं तुम्ही. अनुसया म्हणते, वय तर आपल्या बाळाबाई म्हणजे काय साधे सुद्धा का, एक नंबर काम असतं त्यांचं. बाळाबाई चांगलीच खुश होते आणि म्हणते, अहो मी या घरात काय अशालाच परत आली काय? या सगळ्यांची जिरवायला मी परत आली आहे. या सगळ्यांची नांगी कशी ठेचते ना, तुम्ही पाहतच राहा. दलपत आणि मैनावती चांगलेच खुश होतात. आणि तेवढ्यात बाळाबाईला बारक्याचा कॉल येतो. बाळाबाई विचारते, काय झालं बारक्या? आणि बारक्या झालेला सगळा प्रकार सांगतो की कृष्णा आणि दुष्यंतने BDOंना कसं नमवलं. हे ऐकून बाळाबाईला जबर धक्काच बसतो. आपला प्लॅन फ्लॉप झाला म्हणून ती खूप चिडते. आणि इकडे BDO साहेब हे कृष्णा आणि दुष्यंतला म्हणतात, चला पंचायत ऑफिसमध्ये जाऊया, तेथे गावकरी जमले असतील. हे तिघे जाणार. इतक्यात गावातील एक छोटा मुलगा तेथे येतो आणि म्हणतो, कृष्णाताई, तू ना काल परवा गावात ज्या वह्या, पुस्तकं, रंगखडू, पेन्सिल हे सगळं लहान मुलांना वाटलं होतं ना, तर मी तुझं चित्र काढलंय सरपंचबाई म्हणून. कृष्णा खुश होते आणि विचारते, दाखव बरं. आणि हा मुलगा कृष्णाचं सरपंच म्हणून काढलेलं चित्र दाखवतो. हे चित्र खरंच हुबेहूब आणि खूप सुंदर असतं. BDO साहेब सुद्धा हे सगळं ऐकत असतात, पाहत असतात. हे चित्र पाहून कृष्णाला खूप आनंद होतो. दुष्यंत सुद्धा खुश होतो. कृष्णा या लहान मुलाचं कौतुक करते. दुष्यंत कृष्णाबरोबर त्याचा फोटो काढतो. BDO साहेबांना सुद्धा आनंद झालेला असतो. आणि तेवढ्यात एक गावकरी तेथे येतो आणि म्हणतो, बरं झालं कृष्णे, येथे भेटलीस. हे घे खरवस. दुष्यंत विचारतो, अरे खरवस कशासाठी? तर कृष्णा सांगते, अहो दाखले सरकार, काल आहे ना माझी गाय अडली होती आणि गावात डॉक्टरच नव्हते. कृष्णाने माझी गाय सोडवली म्हणून खरवस आणून देतोय. हे ऐकून BDO साहेबांना आश्चर्य वाटतं. ते विचारतात, कृष्णा मॅडम, तुम्ही अडलेल्या गायीसुद्धा सोडवता? कृष्णा काही बोलणार इतक्यात हा गावकरी सांगतो, अहो साहेब, आमच्या 5 गावात आहे ना एकच जनावरांचा डॉक्टर आहे. तो सुद्धा कधी असतो कधी नसतो. आणि असं रात्री अपरात्री गाय जनावरं अडली ना, तर या 5 गावांची एकच डॉक्टर आहे, ती म्हणजे आमची कृष्णा. अनेक वर्षांपासून ती ही काम करते. आमच्या गावातील लोकांचा मोठा आधार आहे कृष्णा. ती नसली ना तर आमचं काय होईल देवालाच माहीत. हे ऐकून BDO साहेबांना खूप आश्चर्य वाटतं. आणि BDO साहेब म्हणतात, वा कृष्णा मॅडम वा, किती चांगलं काम करताय तुम्ही. म्हणजे तुम्ही गावाच्या विकासाचा विचार करता, गावातील लहान मुलांचा विचार करता, गावातील जनावरांचा सुद्धा विचार करता. आणि खरंच तुमच्या कामाला सलाम आहे माझा. मी तुम्हाला वाईट बोललो, तुम्ही वेळेवर मीटिंगला नाही पोहोचला म्हणून मी तुमच्या रागावलो, चुकीचे शब्द बोललो. ते शब्द मी मागे घेतो, मला माफ करा. कृष्णा आणि दुष्यंतला खूप आनंद होतो. BDO साहेब कृष्णाचं कौतुक करतात. तुम्ही फक्त या गावच्या सरपंच नाही, तर गावच्या आई आहात आई. आणि आईची कामं कधीच संपत नसतात. आईला खूप कामं असतात. आणि त्यासाठी जर मीटिंगला थोडा वेळ झाला तर लेकराने चिडायचं नसतं, तर समजून घ्यायचं असतं. आणि आता मी सुद्धा समजून घेतलं आहे की खरंच तुम्ही या गावच्या सरपंच बनला आहात ना, हे या गावचं दुर्दैव नाही तर सुदैव आहे. तुमचं गाव खूप नशिबान आहे की तुमच्यासारखा सरपंच या गावाला लाभला आहे. आजपर्यंत मी अनेक राजकारणी पाहिले, परंतु सरपंच बनून समाजकारण करणाऱ्या तुम्ही एकमेव आहात. खरंच तुमच्या कार्याला सलाम आहे. आता तुम्ही या गावच्या सरपंच झाल्या आहात ना, तर गावचा विकास नक्की होईल. सगळ्यांच्या आयुष्यात सुख शांती समाधान येईल, यात शंका नाही. कृष्णा आणि दुष्यंतला खूप आनंद झालेला असतो की BDO साहेब तिचं एवढं कौतुक करताय. आणि इकडे अनुसूया ही पुन्हा एकदा रेडी होऊन मेकअप करून तयार झालेली असते आणि आरशासमोर येऊन स्वतःलाच पाहते. त्यावेळेस तिला आठवतं की थोड्या वेळ आधी काय घडलं होतं. त्या बाळाबाईने मला अख्खं भिजवलं, संपूर्ण पाण्याचा जग माझ्या डोक्यावर रिकामा केला म्हणून ती खूप चिडते. आणि म्हणते, बाळजा, माझ्याच घरात तू माझ्यावर हुकूम चालवायली आहे, मला त्रास द्यायली आहे. मी तुला काही सोडणार नाही आहे. तुला आणि तुझ्या लेकाला मी या घराबाहेर काढणार. आता डोक्यावरून पाणी चाललंय, तुझ्या काहीतरी बंदोबस्त करायलाच पाहिजे. आधी मी तुझा बंदोबस्त करणार, मग त्या कृष्णाचा आणि तुझ्या लेकाचा.
पण मी तुझं खानदान या घरात राहू द्यायची नाही. तू बाजा आहे तर मी सुद्धा अनुसया आहे अनुसया, आणि अनुसयासुद्धा आग आहे आग, आणि ही आग तुला जाळल्याशिवाय शांत व्हायची नाही, एवढं लक्षात ठेव. म्हणजे अनुसयासुद्धा आता पेटली आहे, पण ती काहीच करू शकत नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ती या घरात येऊ शकली ते कृष्णाच्या जीवावर. तिच्यात आणि या समरमध्ये काहीच दम नाही आहे, फक्त फुकटच्या फुशारक्या मारत असता एवढं मात्र नक्की. आणि त्याच वेळेस समर अनुसयाला कॉल करतो. अनुसया फोन उचलते तर समर तिला सांगतो, अगं आय, कृष्णाने आपला डाव उलटवलाय आपल्यावरच. अनुसयाला खूप राग येतो. आधीच या बाजाबाईचं टेन्शन, आता या कृष्णाने सुद्धा आपल्याला हरवलं म्हणून ती खूप चिडते आणि विचारते काय झालं. तर समर सांगतो, अगं आय, आपण त्या BDO साहेबांना कृष्णाला भेटू दिलं नाही ना, तर कृष्ण आणि दुष्यंतने त्यांना गाठलं, आणि मग असं म्हणून समर हा झालेला सगळा प्रकार तिला सांगतो. अनुसयाच्या तळपायाची आग मस्तकातच जाते. तिला खूप राग येतो. समर म्हणतो, ठीक आहे, घरी येऊन बोलूया. समर फोन कट करतो आणि अनुसया चिडून म्हणते, एकतर ती बाजा आणि आता ही कृष्णा, मी ना त्या कृष्णाला सोडणार नाहीये. आता पहा मी काय करते. आज कृष्णे तू जिंकली, पण यानंतर तू जिंकणार नाही, एवढं लक्षात ठेव. आता या कृष्णाने हिचं काय जिरवलंय, काय बिघडवलंय देवाला माहीत, पण अनुसया ही तिच्यावर खूप चिडलेली असते. आणि इकडे 5 गावची 5 लोक या सभेला जमलेले असतात. पंचायत ऑफिसमध्ये BDO साहेब, कृष्णा यांची जाहीर सभा सुरू असते. आणि BDO साहेब सगळ्या गावकऱ्यांना सांगतात, गावकऱ्यांनो, आज माझ्या कारकिर्दीत पहिल्यांदाच ज्या व्यक्तीने वेळ नाही पाळली त्या व्यक्तीसाठी मी सभा घेतोय. पण खरंच तुमचं गाव नशिबवान की कृष्णाताईसारखी सरपंच तुम्हाला लाभली आहे. आणि मी तुम्हाला सगळ्यांना वचन देतो की तुम्हाला निधीची कमी पडणार नाही. कृष्णाताई तुमच्या गावच्या विकासासाठी जे काही प्रस्ताव आमच्याकडे मांडतील त्या सगळ्या प्रस्तावांना मान्यता मिळेल. मग हॉस्पिटल असो किंवा इतर विकास कामं, कोणत्याही विकास कामांसाठी पैसा कमी पडणार नाही. खरंच तुमच्या गावाला कृष्णाताईंसारखी सरपंच लाभली आहे, हे तुमच्या गावचं मोठं भाग्य आहे. हे ऐकून सगळे गावकरी खूप खुश होतात. कृष्णा, दुष्यंत, बंब्यालाही आनंद झालेला असतो. आणि BDO साहेब हे कृष्णाला सांगतात, आजपासून आमच्याकडून तुमच्या प्रत्येक कामासाठी हिरवा कंदील असेल. तुमचा कोणताही निधी अडवला जाणार नाही, तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही, हे माझं वचन आहे तुम्हाला. कृष्णा आणि दुष्यंत खूप खुश होतात आणि सगळे गावकरी उत्साहाने 5 गावच्या सरपंच कृष्णाताईंचा विजय असो, कृष्णाताईंचा विजय असो अशा घोषणा देऊ लागतात. कृष्णा सगळ्यांना नमस्कार करते, खूप खुश होते आणि BDO साहेबांचे सुद्धा आभार मानते. BDO साहेबसुद्धा खुश असतात. शेवटी आज आपलं काम पूर्ण झालं, स्वप्न पूर्ण झालं म्हणून कृष्णाला आनंद झालेला असतो. आणि इकडे पूजासुद्धा खुश असते. ज्या माणसाने समरची गचडी पकडली आणि त्याला कुटायला निघाला होता तो माणूस पूजाला भेटायला आलेला असतो आणि म्हणतो, मॅडम तुमचं काम केलं, आता आमचं काम करा ना. पूजा म्हणते, एकदम भारी काम केलं आहे, आणि काम केलं तर पैसे तर मिळणारच. असं म्हणून ती या माणसाला 500 रुपये देते. हा माणूस 500 रुपयात खुश होतो. तेवढ्यात सावित्री येते आणि तिला दिसतं पूजाने या माणसाला 500 दिले आहेत, आणि हा माणूस आनंदाने निघून जातो. सावित्री विचारते, ए पूजे, तू त्याला 500 रुपये का दिले, ते पण 500ची कोरी करकरीत नोट. अगं आपल्या अंगणात काय पैशाचं झाड नाही आहे, हे 500 रुपये म्हणजे महिनाभराचं आपलं सामान येऊ शकतं, त्याला 500 रुपये का दिले. तर पूजा म्हणते, आई इन्व्हेस्टमेंट आहे ती माझी, आयुष्यभराची इन्व्हेस्टमेंट. सावित्रीला काही कळत नाही. ती विचारते, काय काय इन्व्हेस्ट, काय काय. पूजा सांगते, अगं आई गुंतवणूक, 500 रुपये गुंतवायचे आणि आयुष्यभर पैशात लोळायचं, आयुष्यराम करायचा, मजा करायची, अशी स्कीम आहे माझी. सावित्रीला काही कळतच नाही. सावित्री विचारते, गुंतवणूक, अगं बाई ते खोटं असतं ग, तुला येड्यात काढलंय. म्हणजे तू 500 रुपये गुंतवले आणि तुला त्याचे 50,000 मिळणार असं सांगितलं ना त्याचं. अगं गेले तुझे पैसे, आता तुला काय परत मिळत नाही. आता काहीची काय 5,000 50,000, अगं 500 पण परत मिळणार नाही. थांब, मी त्याच्याकडून पैसे घेऊन येते. तर पूजा तिला थांबवते आणि म्हणते, अगं आई मी काय तशी गुंतवणूक नाही केली आहे, तर मी रांगणे पाटलांच्या घरात गुंतवणूक केली आहे. सावित्रीला काही कळतच नाही. सावित्री विचारते, रांगणे पाटलांच्या घरात गुंतवणूक. तर पूजा तिला झालेला सगळा प्रकार सांगते की तिने समरला कसं घोळात घेतलं. आणि हे ऐकून सावित्रीला खूप आनंद होतो. पूजा एखाद्या राक्षसासारखी हसू लागते आणि सावित्री मात्र, गुनी ग ते माझं लेकरू असं म्हणून तिची नजर उतरवते.
म्हणजे खरंच सावित्रीसारखी आई असल्यावर पूजासारखीच पोरगी जन्माला येणार एवढं मात्र नक्की. या दोघी चांगल्याच खुश असतात. पाहता पाहता संध्याकाळ होते. आढळराव खूप टेन्शनमध्ये असतात. अनुसया त्यांना चहा आणून देते, पण आढळराव काही चहा पित नाही, डोक्याला हात लावून बसतात. अनुसया विचारते, काय झालं हो, कसलं टेन्शन आलंय? तर आढळराव सांगतात, अगं ती कृष्णेची महत्त्वाची मीटिंग होती, तिला जायला उशीर झाला. त्या मीटिंगचं काय झालं काय माहीत, तुला फोन आला होता कृष्णाचा? अनुसया सांगते, नाही मला फोन नाही आला. आढळराव म्हणतात, काय झालंय काय माहीत, मला पण नाही आला. आणि तेवढ्यात कृष्णा आणि दुष्यंत घरी परत येतात. आढळराव म्हणतात, अरे यार बरं झालं, सांगा काय झालं त्या तुमच्या मीटिंगचं? तर कृष्णा आणि दुष्यंत खुश असतात. दोघेही बसतात आणि दुष्यंत सांगतो, बाबा खरंच मोठे मोठे मॅनेजमेंट गुरु क्रायसिस आल्यावर जे करतात ना ते कृष्णाने केलंय. आढळराव म्हणतात, अरे वा खूप छान खूप छान, आता सोप्या भाषेत सांगशील का काय केलंय? कृष्णा आणि दुष्यंत हसू लागतात. दुष्यंत सांगतो, सांगतो ते व्हिडिओ साहेब होते ना ते चिडून चालले होते, कारण कृष्णा मीटिंगला वेळेत नाही पोहोचली. आम्ही त्यांना कसं तरी गाठलं आणि मग कृष्णाने त्यांना चांगलंच घोळात घेतलं. आढळराव विचारतात, घोळात घेतलं म्हणजे? आणि दुष्यंत झालेला सगळा प्रकार सांगतो की कृष्णाने त्यांना आंबा खाऊ घालून कसं गोड केलं. कृष्णा लाजते आणि आढळराव म्हणतात, वा सुनबाई वा, खरंच मानलं पाहिजे तुम्हाला. आत्ता कुठे चहा प्यायला मजा येईल, नाहीतर चहाचा घोट माझ्या घशाकडे उतरत नव्हता, असं म्हणून आढळराव चहा पिऊ लागतात. कृष्णा आणि दुष्यंत खुश होतात, पण समर आणि अनुसयाचा चांगला जळफाट होतो. अनुसया कृष्णाकडे रागारागाने पाहत असते आणि पुढच्या क्षणी चांगुलपणाचा आवाहन म्हणते, कृष्णे माफ कर बरं, मला नव्हतं माहीत तुझी एवढी महत्त्वाची मीटिंग होती. जर मला माहीत असताना तर मी तुझा असा टाईमपास केलाच नसता, मी तुला कामं सांगितलीच नसती. मला सांगायचं ना तू, परत माझ्याकडून अशी चूक होणार नाही. तर कृष्णा म्हणते, नाही सासूबाई तुम्ही कशाला सॉरी म्हणताय, तुम्हाला कुठे माहीत होतं, जाऊ द्या, झालं गेलं विसरून जाऊया. सगळं शेवट चांगला झाला ना मग सगळंच भारी झालं. अनुसया खोटं खोटं हसू चेहऱ्यावर आणते. सगळेजण खुश असतात. मग अनुसया मनात विचार करते, कृष्णे या वेळेस जिंकली तू, पण पुढच्या वेळेस मी तुला जिंकू देणार नाहीये. आता असा डाव टाकते ना का तुझी कायमची जिरेल. असा विचार करून अनुसया खूप चिडलेली असते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. शेवटी कृष्णाने सरपंच म्हणून एक मोठी कामगिरी बजावली आहे. गावासाठी तिने एक मोठं काम केलं आहे. त्यामुळे अनुसया आणि बाळजाबाईचा चांगला जरफळ झाला. या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आढळराव आणि अनुसया हे दोघे रोमॅन्टिक मूडमध्ये असतील आणि मस्त गाणी लावून एन्जॉय करत असतील. इकडे कृष्णा आणि दुष्यंत सुद्धा रोमॅन्टिक मूडमध्ये असतील, पण बाळजाबाईला काही सहन होणार नाही आणि बाळजाबाई चक्क मोठमोठ्याने गाणी वाजवून त्यांना डिस्टर्ब करणार. त्यामुळे कृष्णा ही चक्क बाळजाबाईच्या घराचा स्विचच काढून घेणार आणि तिची बोलतीच बंद करणार, तिचा स्पीकरच बंद करून टाकणार. त्यामुळे बाळजाबाई खूप चिडेल. बाळजाबाई ही कृष्णाला जाब विचारेल, ए कृष्णे तुझी हिंमत कशी झाली हे सगळं करण्याची? तर कृष्णा म्हणेल, बाळजाबाई तुम्हाला आहे ना दुसऱ्यांचं सुख दुसऱ्यांचा आनंद सहन होत नाही, त्यामुळे तुम्ही हे सगळा प्रताप केला ना, आता बसा अंधारात गरमीत गरम होत होत. बाळजाबाई खूप चिडते आणि म्हणते, कृष्णे तू माझा प्लॅन फ्लॉप केला ना, आता मी काय तुला सोडत नाही, उद्याच्या उद्या तुझी कशी जिरवते ना ते पाहतच राहा. आणि बाळजाबाईने आता कृष्णाविरुद्ध काहीतरी मोठा प्लॅन ठरवला आहे. काय करते ते पाहावंच लागेल. आणि इकडे आढळराव आणि अनुसया हे दोघे मस्त एन्जॉय करत असतील. त्यांची रोमॅन्टिक संध्याकाळ सुरू असेल. दोघे मस्त गाणी लावणार, गप्पा आणि मस्त एन्जॉय करत असतील. पण बाळजाबाईच्या मोठ्या आवाजामुळे त्यांना खूप त्रास होत असेल, पण कृष्णाने त्यांचा हा त्रास मिटवलाय आणि दोघे रोमांस करायला मोकळे झालेत. म्हणजे एकीकडे आपल्याला कृष्णा आणि दुष्यंतचा रोमांस पाहायला मिळतोय, पण आता 26 वर्षानंतर परत भेटल्यामुळे आढळराव आणि अनुसया सुद्धा काही कमी रोमॅन्टिक नाहीये हे सुद्धा आपल्याला कळलंय. आणि बाळजाबाईचा जळफाट होतोय, कारण शेवटी ती सवतच आहे आणि आढळराव अनुसया या दोघांना एकत्र पाहून तिचा जळफाट होणार यात शंका नाही. तसं तर तिला आढळरावांबद्दल काही प्रेम नाहीये, पण शेवटी या दोघांना त्रास द्यायचा असं सिनेट ठरवलंय. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हे सवतीचं भांडण पाहायला आवडतंय का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं
या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.